तर मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटत असेल की रेवस करंजा ब्रिज होत नाही, टाइम डिले होते, पण बघू शकता 24 तास डे नाईट काम चालू आहे आणि मी अखिलेश ठाकूर हा व्लॉग बनवण्यासाठी इथं आलो आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला फुल डिटेल देतोय। पाठीमागे बघू शकता एक भीम टाकलेला आहे आणि या साईडला संपूर्ण काम चालू आहे आणि या साईडला पण बघू शकता काम चालू आहे। 24 तास डे नाईट काम चालू आहे आपल्या याचा। तर त्यानुसार ही जेटी हे बघा इथून सरळ नौकर गावाला कनेक्टेड होईल। इथून हा जो ब्रिज आलाय जे डोंगराच्या कुशीतून जाणार। मित्रांनो, इथं पाठी बघू शकता, हा बघा, हा इथं असा प्रॉपर सर्वेसाठी म्हणजे काहीतरी खांब वगैरे टाकलेले आहेत आणि इथं वर्कर वगैरे मस्तपैकी काम करतात, क्रेन वगैरे लागलेले आहेत आणि इथं 2 भीम टाकले होते। पहिला मला वाटते एकच भीम होता टाकलेला आणि त्या साईडला एक लास्ट माझी व्हिडिओ व्हायरल गेलती ना, तिथली व्हिडिओ टाकलेली मी आणि आदित्यची। तर त्या व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स आलता आणि जास्तीत जास्त तुम्ही लोकांनी शेअर केला होता। आणि हा आपला करंजाचा डोंगर आहे। तर हा जो ब्रिज आहे असा सरळ जाणार, तो डायरेक्ट नौकरला टच होईल तिथं आणि तिथून जो तिथून वरना ब्रिज येतोय तो अटल सेतू वरना कनेक्टेड होतोय आणि खोपट्याहून अटल सेतू चिरनेर मार्ग आणि एक खोपटा गाव आहे, त्या खोपट्याच्या हायवेला 2, एक जाण्याचा हायवे आणि एक येण्याचा हायवे तो कनेक्टेड होतोय। ते तुम्हाला मॅपवरती दाखवेन, कारण ॲनिमेशन व्हिडिओ कंपनी आपल्याला देईल का नाही माहिती नाही, पण आमच्या गावामध्ये दाखवली होती। तर मी तो स्टोअर केलाय डाटा माझ्या डोक्यामध्ये आणि तसंच तर हे जे मित्र होते त्याही पण आपल्याला फॉलो केलेलं आहे, माहिती नाही, पण भाई बोलता अपडेट द्यायला आलंच काय माहिती नाही कुठले होते, पण अपडेट द्यायला आलो तर आलो। आतमध्ये भरपूर काम, एकदम जोरदार काम चालू आहे, पण तिथं आहे सिक्युरिटी। तर काय माहिती जाऊन देतील आपल्याला का नाही, पण ट्राय करण्याची आपण कोशिश करूया, आतमध्ये जावं आता बघूया। मी अखिलेश ठाकूर तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो बघू शकता इथं पासून म्हणजे प्रॉपर बोटी वगैरे लागलेल्या आहेत आणि समोर जो नौकर गाव दिसतोय, मी झूम करतोय थोडा, बघू शकता अलिबाग नौकर गाव आहे, त्या गावाला टच होईल आणि इथं खांबे टाकलेत, काहीतरी 5 खांबे टाकलेत, म्हणजे टोटल 10 खांबे टाकलेले आहेत आणि इथं 2 प्रॉपर उभे पण झालेत। याच्यावरती ब्रिज, संपूर्ण ब्रिज असेल आणि तिथनं काहीतरी तो स्टार्ट पॉईंट आहे। आतमध्ये पण काम चालू आहे, तर आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही कारण भरपूर आतमध्ये कंस्ट्रक्शन काम चालू आहे आणि सिक्युरिटी पण आहे। जर जायला भेटलं आपल्याला तर नक्की जाण्याचा प्रयत्न करेन मी। तर तुम्ही कंटिन्यू राहा, जोपर्यंत म्हणजे शूट करायला भेटतोय मला तोपर्यंत शूट करेन। आणि हा ब्रिज म्हणजे कुठनं असेल कनेक्टेड, तर हा ब्रिज कनेक्टेड असेल अटल सेतू, मला तरी असं वाटतंय चिरले का चिरनेर गाव, तिथून जो ब्रिज येईल तो खोपट्या गावाला टच होईल, म्हणजे खोपट्याचा जो हायवे आहे त्याला टच होईल आणि तिथून पॉईंट्स आहेत। करंजा पोर्ट, याच्यावरती गुगलवरती सर्च करू शकता, करंजा पोर्टच्या पुढे एक खोपटा गाव आहे, त्याला हायवेला कनेक्टेड होईल असा जो मॅप आहे। आमच्या गावामध्ये ॲनिमेशन ॲपकॉनची कंपनी होती, तिने ॲनिमेशन आम्हाला दाखवलं होता, पण ती व्हिडिओ मी याच्यामध्ये दाखवू शकत नाही, पण त्यांचा जो डाटा आहे तुम्ही डोक्यामध्ये स्टोअर केला आहे, मॅप कुठून कसा जाणार आहे तो आपण जर गेलो आपण त्या पॉईंटला तर नक्की तुम्हाला त्या स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर तो खोपट्याचा जो हायवे आहे त्याला कनेक्टेड होऊन असा या ब्रिजला सरळ येईल आणि इथे डोंगरावरना थोडा टिल्ट म्हणजे असा थोडा क्रॉस होईल तो, आणि क्रॉस झाल्यावरती डोंगराच्या कुशीतून असं सरळ येईल असा, आणि सरळ आल्यावरती असा सरळ ब्रिज पूर्ण टॉप येत जाईल आपला जो नौकर गाव आहे। नौकर गावाच्या इथून म्हणजे ब्रिज स्टॉप होईल तिथं आणि तिथनं एक राऊंड होऊन तो कुठं जाते ते आपल्याला माहिती नाही, तो प्लॅन आम्हाला गावामध्ये आमच्या दाखवला नाही। तर बघूया आपल्याला पुढं आपल्याला काय काय दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय, काय काय दिसेल तुम्हाला। इथं बघू शकता वर्कर वगैरे 24 तास काम करतात, आम्ही बघतच असतो, म्हणजे असतो यांच्यावरती नजर, बघू शकता। ही जी जेटी बनवलेली आहे ही साईड जेटी असतोय, कारण मी अटल सेतू त्या प्रोजेक्टमध्ये पण छोटा मोठा काम केलेलं आहे आमच्या कंपनीने। मी मयंक कंस्ट्रक्शन या कंपनीमध्ये काम करत होतो, तर आमची थोडी सर्व्हिस होती छोटी मोठी अटल सेतूला। तर या प्रोजेक्टमध्ये पण आमचं सध्या तरी काय काम चालू आहे, पण नक्की जर काय भेटला आम्हाला चान्स, ऑपॉर्च्युनिटी भेटली तर नक्की करू। तर बघू शकता किती जोरदार काम चालू आहे आणि याची हाईट्स वगैरे तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। आणि आता आपण जाऊया चला मित्रांनो। तर आता आपल्या राजेश दादा ऐका, काय बोलशील या ब्रिजच्या बद्दल, काय सांगशील?
भरपूर शॉर्टकट होणार इथून, भरपूर जवळपास म्हणजे माहेरघर असं होईल. हा, मम्मीचं माहेरघर त्या साईडलाच आहे, रेवस बागदांडा गावामध्ये. आणि गाईज हा जो इथून ब्रिज होणार आहे, हे बघा आपण प्रॉपर बंदरामध्ये पण चाललोय, राजेदा दाखवतोय. आणि ब्रिजच्या हाईट वगैरे तुला माहिती आहे काय, किती असणार आहे काय ते? हाईट नाही तेवढं माहिती, ब्रिजच्या हाईट वगैरे आम्हाला माहिती नाही, कारण तिथून बार्जेस आणि हा जाणार आहे. ब्रिजची हाईट एवढी ठेवतील कारण त्या साईडला आहे करंजा पोर्ट, तर खालना वेसल जातील एवढी हाईट तर नक्की असणार आहे. आणि त्या साईडला आहेत गाईज आपला JSW आणि इस्पात कंपनी सुद्धा आहे, तर ब्रिजची हाईट भरपूर असणार असं मला वाटतंय. बघा काम बघू शकता. अजून डीपमध्ये आपल्याला जेवढा जाता येईल तेवढा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. भेटूया तिथं, थोडा जवळ जाऊया आणि बघूया काय भेटतंय. तर मित्रांनो, माझ्या पाठी बघू शकता भीम उभ्या केले आहेत जमिनीच्या आतमध्ये, म्हणजे याच्यामध्ये समुद्रामध्ये. त्या साईडला 2, त्या साईडला 2, म्हणजे वरती जर जायला भेटला असता आपल्याला तर नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असता. ब्रिजची तयारी चालू आहे आणि छोट्या छोट्या बोटी आहेत आणि छोटे छोटे जे मच्छी पकडणार आहेत त्यांचा भरपूर लॉस होणार आहे. तर तोच लॉस काहीतरी मला असं वाटते की गव्हर्नमेंटने लक्ष दिला पाहिजे, थोडाफार काहीतरी त्यांना भरपाई दिली पाहिजे. कारण एवढा मोठा जो काही ब्रिज होणार आहे त्याच्यामध्ये असे हे बघा छोटे छोटे असे काहीतरी हे बनवतात मावरा अडकण्यासाठी. तर इथे पहिले 2-3 होते, त्यांना गव्हर्नमेंटने काय दिलं आहे का नाही आपल्याला माहिती नाही. तर दिला असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नसेल दिला तर द्यायला पाहिजे, माझी अशी इच्छा आहे आणि सर्व आपल्या पब्लिकची पण इच्छा असेल. तर बघूया आपल्याला अजून आतमध्ये काय बघायला भेटतंय. राजेदा काय बोलतोस? बाकी ब्रिजचं काम झाला आपला तर आपण आपल्या गावातून किती मिनिटामध्ये जरी पोहोचू आपण अंदाज? करंजामधून 10 मिनिटं लागतील इथले इथं पोहोचायला. 2 मिनिटं मी तर बोलतोय, जवळपास आपण 50च्या स्पीडला असेल तर 2 मिनिटामध्ये नक्की पोहोचू. ओके, आता आपण बघूया तिथं पुढे काय बघायला भेटते आपल्याला, तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. कंटिन्यू राहा, लाईक शेअर सबस्क्राईब जोरदार करा. मित्रांनो बघू शकता पिलर किती मोठे आहेत. 2 मोठे पिलर आहेत इथं आणि त्या साईडला पण काम चालू आहे. आता आपल्याला वरती शूट करायला भेटला तर नक्की तुम्हाला दाखवतोय. JCB वगैरे आलेले आहे. JCB की खुदाई भाई स्माइल कर, काम कब तक पूरा होएगा ये? आज हो जाएगा डायरेक्ट. आई शपथ, एका दिवसात ब्रिज होईल तो बोलते. आज खड्ड्याची आपली व्हायरल गेली ती रील. आणि इथं बघू शकता किती मोठा भीम का पिलर बोलू शकता. तर बघूया आपण आतमध्ये डोंगरामध्ये चाललोय, आपल्याला काय शूट करायला भेटते अजून. रेवसकरांसाठी आणि अलिबागकरांसाठी भरपूर खुश खबर आहे. आपल्यासाठी खुश खबर अशी आहे की आपण तिथं फिरायला जाऊ शकतो आणि आपल्या सर्वांसाठी चांगलं आहे. इथं बघू शकता कंस्ट्रक्शन फुल चालू आहे आणि आतमध्ये आपल्याला काही जाता येणार नाही. हां एवढाच. इथं मी खेळायला वगैरे यायचो. संपूर्ण करंजाचा डोंगर बघा. चालता चालता दम लागला मला. तसे मध्य महेशचे आणि केदारनाथचे ब्लॉग पण तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. माझे भरपूर दिवसभर चाललो आणि पाय मोडून पण घेतलाय. बस नको. हे बघा हा त्यांचं तिथं हे बघा त्यांचं पिल्लर बनवण्याचं काम चालू आहे तिथं. हे बघा झूम करतोय. घाबरण्याची गोष्ट नाही, आतमध्ये जावायला जाऊ शकतो, पण विषय असा आहे की पाय आपला थोडा नांगाव झालाय म्हणून. ओके काही समजू शकता ना तुम्ही. तर लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे. आणि इथं बघू शकता वर्कर भरपूर काम करतात मित्रांनो. फाउंडेशन बघू शकता किती मजबूत आहे. तर ही मजबूती टिकून राहिले पाहिजे हीच माझी इच्छा आहे देवाकडे. कारण भरपूर जे ब्रिज बांधलेले आहेत या सरकारमध्ये ते नष्ट झालेले आहेत. तर असं बोलत नाही मी, पण प्रॉपर यूज केला असेल सिमेंटचा तर विश्वास आहे त्या कंपनीवरती, बाकी काय नाही. चला अजून बघूया आपल्याला काय शूट करायला भेटतोय. दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतोय मी.
आयटी गेलं तर चला रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चालव JCB भोसक त्याचे. जरी मेलो मी ते रेकॉर्ड तरी होईल. हे बघा आता तरी विश्वास झाला असेल ना ब्रिजचं काम चालू आहे की नाही ते. मित्रांनो बघू शकता इथं हा जो मेन रोड आहे आणि बघू शकता समोर जो साईड जेटी आहे ती आणि त्या साईडला बघू शकता ब्रिजचं मेन काम चालू आहे आणि इथं गाड्या वगैरे आहेत. तर आपला कंटेंट वगैरे शूट झालेला आहे. बोटी पण बघू शकता आणि साईडला पूर्ण ही जागा होती ना पहिली. या जागेमध्ये पहिल्या बोटी बनायच्या पण आता ब्रिज आल्यामुळे तो आता ब्रिज होईल त्याच्यानंतर त्याच्या बोटी खालती होतील. आणि या साईडला बघू शकता ॲपकॉनचं पूर्ण ऑफिस आहे. ओके बघूया अजून आपल्याला काय बघायला भेटतोय. तर मित्रांनो आपण आता ज्या पॉईंटला आहोत जिथून ब्रिजची स्टार्टिंग असणार आहे या साईडना चढेल वरती आणि त्या साईडला एक रोड आहे आणि हा मेंटेनन्समध्ये आहे म्हणून सध्या येतो बाय मी. त्या साईडला एक तिथून उतरण्यात असेल आणि समोर द्रोणागिरी नोड आहे. याच्यामध्ये तुम्ही फ्लॅट वगैरे घेऊ शकता कारण ब्रिजचा जो येईल तिथून अलिबाग उरण करंजा व्यवस्था आहे फ्लॅटमध्ये. इथं पण फ्लॅटची वगैरे किंमत वाढेल. आणि आता मी सध्या जे लोकेशनवरती आहे त्या साईडला खोपटा गाव आहे आणि तो समोरनं अट्टल सित्तू ब्रिज येईल. तर याच ब्रिजच्या ॲनिमेशनद्वारे आम्हाला कंपनीवाल्यांनी दाखवलेला की इथनं या रोडने हा जाण्याचा रस्ता आहे ना इथून असा सरळ जाईल असा रस्ता. तो डोंगर दिसतोय ना तो डायरेक्ट डोंगरला असा टच व्हायला जाईल तिथून आणि तिथून असा मग टर्न घेऊन रेवस करंजा ब्रिज स्टार्ट होईल. तर असंच तुम्हाला अपडेट पाहण्यासाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब केला तर बरं होईल. आणि भरपूर मेहनत घेतली तिथपासून ते जेटीपासून इथपर्यंत 2 किलोमीटर राजेश भाईच्या बाईकवरती येऊन ब्लॉग शूट करतो. तर नक्की सपोर्ट दाखवा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि याचे रेट्स वगैरे द्रोणागिरीचे फ्लॅटचे तुम्हाला पाहिजे असतील ते पण नक्की तुम्हाला सांगेल मी. नक्की कमेंट करून सांगा. ओके धन्यवाद.